ठाकरे पाहणी करणार। जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा। धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील हजेरी। लातूर जिल्ह्यामधल्या कार्ला गावातील 500 एकर शेती पाण्यामध्ये बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यामुळे शेतकरी संकटात। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्ग ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतामध्ये पाणी साचलं। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्याची सरकारकडे मदतीची याचना। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरगाव परिसरामधील शेतीसह काही घरं पाण्याखाली। अतिवृष्टीचा फळबागांना देखील मोठा तडाखा। सोना 2950 रुपयांनी तर चांदी 4500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर।